गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायकं गुरुनो विनाशापयो येषां चरण सान्निध्या जीवावतावते साकरे सुखतं ज्ञानदान पड़ा विनायकं गुरुं देवो वंदे ज्ञान प्रताप विसोचनम अद्वैत भाव पट्टा हेतु देख ज्ञानेश्वर भगवान आवते नहीं श्री रंगनाथ गुरान नमस्ते। अस्ति भाती प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लखिती ही आत्मस्वरूप निच हे तत्काल निहाल। भाग त्याग लक्षणात आलोय। बाधित अर्थ में वक्ता का तात्पर्य संभवे नहीं, याते तत्पद इदम पद के शक्य में परोक्षता अपरोक्षता भाग को त्यागी के वस्तु भाग में लक्षणा होने ते भाग लक्षणा है। दोन्ही वाच्याचा त्याग करायचा तो संबंधित ग्रहण करायचं तत्पद आणि पद त्याच्या वाच्याचा त्याग करायचा तो संबंधित ग्रहण करतो फक्त तत्पद चिन्ह आहे तर त्याचे असं भाग त्याग लक्षणामध्ये। आता आपण चपंक्तीचा अर्थ करू। बाधित अर्थ में वक्ता का तात्पर्य संभवे नहीं। आता बाधित अर्थ जो असणारा बाधित अर्थ काय आहे? वाक्याचा वाच्यार्थ तो वाच्यार्थ कोण आहे? तो देवदत्त त्या वाक्यात सांगतो देवदत्त झालं पण हिचं आता दोन पदार्थ वाच्य जीव त्याच वाक्यात चालू आहे ना ते। हा हा त्याच वाक्य चालू आहे। बरोबर मग तुझं खरं माझं मग काय पुढचा विषय सांगतो वरच्या वळीपासून वाचतो। समान विभक्ति वाले पदन के सन्निधानते पदार्थन का अभेद प्रतीत होवे है। आता समान विभक्तीच्या संबंधाने कोणत्या विशेष परिस्थिती येते? अभेद अभिन्न परिस्थिती येते। याते म्हणून परोक्ष वस्तु से अभिन्न अपरोक्ष वस्तु स्वरूप देवदत्त नाम वाला शरीर है। आता परोक्ष वस्तू आहे देवदत्त त्याच्याचा अभिन्न आहे कोण? शरीर देवदत्त नाम वाला शरीर देवदत्त नाम वाला शरीर त्याचा अभेद आहे म्हणून इथं अभेद बोधक वाटतं ते। यह वाक्य के पदन का शक्य अर्थ है। हारक नाही मग तेच पदार्थ शक्य अर्थ कोण? ते देवदत्त। तो उष्ण शीतल है याकिन्याही बाधित है। आणि तो कसा आहे? जसं पाणी गरम आहे नाही अग्नी शीतल आहे हे जसं बाधित आहे तसं तो अर्थ त्याचा बाधित आहे। बाधित अर्थ में वक्ता का तात्पर्य संभवे नहीं। बाधित अर्थामध्ये वक्त्याचं तात्पर्य संभवत नाही। हा याते म्हणून तत्पद इदम पद के शक्य में हा लक्षात तत्पद आणि इदम इदम म्हणजे हे इदम हे पद वर्तमान काळात दाखवतो हे अयम इदम हे समीपवाचिक पद आहे। हा शक्य में परोक्षता अपरोक्षता भाग को त्यागी के वस्तु भाग में लक्षणा होने ते भाग लक्षणा है। आता शक्य जे असणार आहे त्या शक्यच्या ठिकाणी जे काही त्यागायचं आहे त्याच्यात जे ग्रहण करायचं दुसरा विषय त्याचा भाग त्यागला संभवते। आता वाक्याचा अर्थ कसा होतो? शक्य
आताच वाचा. वाक्य वाचायचं का आत्ताचं? हा हा. याते म्हणून तत्पद इदम पद के तत्पद आणि इदम पद. तत् म्हणजे ते आणि इदम म्हणजे हे. हा. इदम पद के शक्य में आता इदम पदाचं जे शक्य असणार आहे. परोक्षता अपरोक्षता भागको. आता तिथं काही परोक्षता असते आणि काही अपरोक्षता असते. ह्या दोन्ही भागाला टाकून त्यागी के वस्तु भाग में लक्षणा होने ते त्या वस्तूच्या ठिकाणी लक्षण होत असल्याने भाग लक्षण आहे. त्याला भाग त्याच लक्षण म्हणतात. हा. इस रीति से या रीतीने तीनही भांति की लक्षणा प्रयोजनवती लक्षणा और निरूढ़ लक्षणा भेदते दो प्रकार की है. अशा रीतीने बाकीच्या 3 लक्षणं याच्यामध्ये एक निरूढ लक्षण आहे आणि एक प्रयोजन होते. आता जे लक्षण केलं ते फल होत आहे आणि एक रूढी अर्थ असतं. हा. जहाँ शक्ति वाले पद को त्यागी के लाक्षणिक शब्द प्रयोग में प्रयोजन कहिए फल होवे तो प्रयोजनवती लक्षणा. आता शक्य त्यागायचं. शक्य म्हणजे लक्ष आहे. त्या लक्षाचं ग्रहण झाल्यावरती प्रयोजन होते लक्षण. त्या वस्तूचं ज्ञान होतं ना. शक्य संबंधी जे असणारे लक्ष अर्थ त्या लक्षण होते त्या विषयी ज्ञान होतं मग प्रयोजन होते लक्षण. खबर नाही म्हणजे जीवाच्या जीवाचं साक्षीचं म्हणजे प्रयोजन होते. साक्षी काळ म्हणजे प्रयोजन होते. शक्यच्या संबंधी कोण आहे? जीव. जीवाचं शक्य म्हणजे जीव आहे. त्याच्यामध्ये साक्षी काम कुठंच आहे. आणि ते लक्षण कळून प्रयोजन होते लक्षण. जैसे गंगा पद की तीर में प्रयोजनवती लक्षण आहे. आता इथं काय आहे? गंगा पदाच्या ठिकाणी तीर लक्षण आहे. तीर पदाचे. आता गंगा ही शक्य आहे ना. गंगा नदी प्रवाह ही शक्य आहे. आता संबंधी तीर आहे. तीरे ग्राम ऐसा कहे तो तीर में शीत पावनतादिकन की प्रतीती होवे नहीं. आता त्या किनाऱ्याच्या ठिकाणी वाडा आहे. तिथं शीत पावन म्हणजे देव नदी जे धर्म आहे तिथे प्रचार येत नाहीत. गंगा पद से तीर का बोध करे गंगा के धर्म शीत पावनतादिक तीर में प्रतीत होवे है. कसं कोणा आताच गंगा पद से गंगा पदाने तीर का बोध करे तीराचं जो ज्ञान सांगितलं का बोध केला. गंगा के धर्म गंगाचे जे धर्म असणारे शीत पावनतादिक शीत पावनाचा शीतलता आणि पवित्रता तीर में प्रतीत होवे है. त्या तीराच्या म्हणजे किनाऱ्या ठिकाणी प्रतीत येतात. इसी वास्ते या करता व्यंजनावृत्ती को अलंकारिक माने है. म्हणून व्यंजनावृत्तीचा विषय घ्यायचा. न्याय मत में शीत पावनतादिक शाब्द बोध के विषय नहीं. आता शीत पावनादिक जलाचे न्याय मतामध्ये शाब्द वृत्तीचे विषय नाही. शाब्द बोध नाही त्याच्यात. किंतु अनुमिती के विषय है. त्या अनुमितीने त्याच्या ठिकाणी शीत पावनाचं ज्ञान होतं. अनुमिती म्हणजे अनुमानाने जी अनुमिती होती. अनुमिती ज्ञानवाचक पद आहे त्याने ते शीत पावनाचं ज्ञान होतं. तथाही तरीही गंगा तीरम शीत पावनत्वादी मत गंगा पदबोध्यत्वात् गंगावत यह अनुमान है. आता त्याचा अनुमान कुठं मराठी खाली वाचा. सर्वथा प्रयोजनवती लक्षण आहे. हे सर्वथा प्रयोजनवती लक्षण आहे. पण त्याची पंक्ती वाचा. ती संस्कृत वाक्य आहेत ना. नाही पंक्ती त्याची नाही. बरोबर मग ती वाच. आताच वाच. गंगा तीरम गंगाच्या ठिकाणी गंगा तीरम गंगा तीराच्या ठिकाणी शीत पावनत्वादी मत शीत पावनाचा जी त्याचे धर्म गंगा पद बोध्यत्वात गंगा पद जे बोध जे गंगाचं बोधक पद तिथं गंगावत ना. झालं का मग त्या गंगे ठिकाणी
शीत पावनाचं जे आहेत ते प्रयोजनाची लक्षणं. शीत पावनाचं जे कसं ज्ञान होतं ते प्रयोजनाची लक्षणं, पण ते अनुमितीने होतं, ते न एकाच्या मताने. और आणि पद की जिस अर्थ में शक्ति वृत्ति होवे नहीं और शक्य की न्यायी जिस अर्थ की प्रतीति जिस पद से सर्व को प्रसिद्ध होवे तिस अर्थ में ता पद की प्रयोजन शून्य लक्षणा निरूढ़ लक्षणा कहिए है. आता एक वाद. और आणि पद की जिस अर्थ में पदाची ज्या अर्थाची शक्ति वृत्ति होवे नहीं, शक्ती वृत्ती नाही, तिथं शक्य संबंध नाही, पदाचा आता शक्य संबंध नाही, शक्ती वृत्ती नाही. और आणि शक्य की न्यायी शक्य सारखंच जिस अर्थ की प्रतीति ज्या अर्थाची प्रतीती जिस पद से सर्व को प्रसिद्ध होवे ज्या पदाने सगळ्याला त्याची प्रतीती येते तिस अर्थ में त्या अर्थामध्ये ता पद की त्या पदाचे प्रयोजन शून्य लक्षणा निरूढ़ लक्षणा कहिए है. प्रयोजन त्याचे होत नाही, मग ज्ञान होत नाही, एक रूढी अर्थ आहे ते. त्याला काय म्हणलं निरोध, म्हणजे एक रूढी अर्थ. निरोध ज्याप्रमाणे नीलतादिक पदन की कोश रीति से गुण गुणी में शक्ति माने तो गौरव दोष है. आता व्याकरण दृष्टी, व्याकरण का कोणत्या दृष्टीनं कोणत्या? निरो घट इथं काय त्याच्या आधी जैसे ज्याप्रमाणे नीलादिक पदन की कोश रीति से निराधिक पद जे असणार आहे त्या पदाचा अर्थ कोशाच्या दृष्टीने गुण गुणी में शक्ति माने गुण गुणित ठिकाणी जर शक्ती मानली तो गौरव दोष हो. तर गौरव दोष येतो. गौरव म्हणजे अधिक कोशामध्ये कोश व्याकरण कोश त्याच्यामध्ये जर निलो पद हा तर त्याच्यामध्ये जर काय मानलं गुण गुणी में शक्ति गुण आणि गुण याच्यावर शक्ती जर मानली तर गौरव दोष येतो. म्हणजे कसं गौरव म्हणजे ते नील ते घट आहे, तो निळा आहे, त्याचे निळत्व गुण आहे, हे अधिक बोलणं, अधिक ते पालनार करून बोलणं, ह्याला गौरव दोष म्हणावा. और शक्यता अवच्छेदक एक एक धर्म का लाभ होवे नहीं. आणि शक्यता अवच्छेदक तिथं घट आहे, त्याचे जी बाकीचे अवच्छेदक आहे त्याचं ज्ञान होत नाही. याते म्हणून गुण मात्र में शक्ती है. म्हणून गुण मात्र असणारी आहे ना, नील घटा त्याचा नील गुण आहे ना, त्याच्यात शक्ती आहे. और आणि नीलो घटा आलाच इत्यादी वाक्यांकू सुनते ही नीलो घटा इत्यादी वाक्य ऐकल्याने सर्व पुरुषांकू सगळ्या लोकांना गुणी की प्रतीति अति प्रसिद्ध है. गुणी म्हणजे कोण आहे? घट आहे. घट त्या गुणाची अति प्रसिद्ध सगळ्याला. याते म्हणून नीलादिक पदन की गुणी में प्रयोजन शून्य लक्षणा होने थे. आता नीलादिक हे पद आहे हा ना, ते गुणीच्या ठिकाणी त्याचं जर ज्ञान झालं तर ते शून्य होत असल्यामुळे निरूढ लक्षण आहे, त्याला निरूढ लक्षण म्हणायचे. आपलं परंपरेने निरोध. जसं आता शक्य प्रत्यक्ष ज्ञान होतं त्याच्या ठिकाणी निरस्वधिक गुण आहे हा ना, त्याचं तर त्या शक्यचा संबंध शक्यचं वाक्याचं वाक्य जे आहे त्या गुणाचा संबंध नाही. जिथं वाक्याचा गुणाचा संबंध नाही, गुणीचे संबंध आहे हा, आणि गुणाचा संबंध आहे त्याचे जे अनुमिती होते ते निरूढ लक्षण आहे. निरूढ लक्षणा शक्ती के सदृश होवे हे. आता निरूढ लक्षण शक्ती सारखंच असतं, कारण वेगळे वाटत नाही ना, तर थोडे वेगळे राहतात. कोई विलक्षण अनादि तात्पर्य होवे तहा निरूढ लक्षणा होवे हे. जिथं अनादि तात्पर्य असतं वेगळ्या रीतीचं तिथं निरूढ लक्षणं घ्यायची. नाही हो, ते माणसं तसे नाही, पण जवळजवळ असल्याचं वाटतं थोडं, पण निरूढ लक्षण. ते माणूस तसा नाही, पण काय सांगता येतंय. जिथे शक्यचे संबंध नाही
तिथे गुणाचं लक्षण होतं ते निरूढ लक्षणा. जहाँ हम्म. प्रयोजन और अनादि तात्पर्य दोनों होवे नहीं, जिथं प्रयोजन बी नाही आणि त्यात तात्पर्य नाही, मुळातच अनादि म्हणजे मुळातच. किंतु हा, ग्रंथकार हा, अपनी इच्छा से हा. लाक्षणिक शब्द का प्रयोग बिना प्रयोजन करे है. ग्रंथ करते आपल्या इच्छेनुसार कोणतं प्रयोग बिना प्रयोजन, प्रयोजन विना म्हणजे फळावाचून प्रयोग विना प्रयोग म्हणजे त्याचा उच्चार न करता प्रयोजन करे है. त्याचं प्रयोजन फळ सांगतात. सहा तिथे तीसरी ऐच्छिक लक्षणा होवे है. लक्षण होते व ऐकून आहे. परंतु अनादि तात्पर्य और प्रयोजन विना अनादि तात्पर्य जे असतं आणि त्याचं फल बी नाही विना हा, लाक्षणिक शब्द के लक्षण शब्दाने प्रयोग को लक्षण शब्द प्रयोगाने विद्वान समीचन नहीं कहे है. पण विद्वान हे जे असणारे ते त्यांचं म्हणणं बरोबर नाही असं ते म्हणतात. इसी कारण से या कारणाने काव्य प्रकाशादिक हा, साहित्य ग्रंथन में हा, निरूढ़ लक्षणा और प्रयोजनवती लक्षणा के भेद हा. उदाहरण सहित लिखे हैं. अशा रीतीनं कोणत्या ग्रंथ काव्य प्रकाश काव्य प्रकाश आणि अधिक अधिक दुसरे ग्रंथ साहित्य ग्रंथ. साहित्य ग्रंथ त्याच्यात ही उदाहरणं लिहिलेली आहेत. हा. ऐच्छिक लक्षणा लिखी नहीं. ऐच्छिक लक्षण कुठे लिहिली नाही त्यांनी. हा, गदाधर भट्टाचार्यादिकों ने हा. ऐच्छिक लक्षणा लिखी है. ते गदाधर भट्टाचार्य जे आहेत न्यायाचे ते ऐच्छिक लक्षणे लिहिली. हा. तिनका तात्पर्य ऐच्छिक लक्षणा की संभावना में है. आता त्यांचे तात्पर्य कसं ऐच्छिक लक्षण एक संभवने एक असं संभव आहे बाबा, शक्यता. शक्यता. और ऐच्छिक लक्षणा वाले पद का प्रयोग साधु है, इस अर्थ में तात्पर्य नहीं. हा, आणि ऐच्छिक लक्षण जो विषय आहे ते साधू ते साध्य आहे असं नाही. साधू म्हणजे संतती नाही, साधू म्हणजे त्यात काही प्राप्त नाही. हा. लक्षणा के अवांतर भेद मम्मट आदिकों ने और बहुत लिखे हैं. आणखी लक्षणाचे प्रकार भेद मम्मट भट त्यांचे हे त्या शाखेचे त्यांनी पुष्कळ लिहिले. तथापि तरी वेदांत ग्रंथन में कहूँ लिखे नहीं. वेदांत काही लिहिलेच नाही. याते म्हणून जिज्ञासु को तिनके लिखने का उपयोग नहीं. आमचे जिज्ञास आहेत त्याला त्याचा काही उपयोगच आहे, उगतच आहे. जिज्ञास फक्त महत्वाचा विषय हे पटवून देणं हे वेदांताचं काम आहे. हे उगा आपलं घमंड आहे बुद्धीचे. शाब्दबोध की हेतुता का विचार. आता शब्दाचं ज्ञान, शब्दाच्या ज्ञानाचं कारणच विचार. शब्दाचं ज्ञान ज्या कारणाने होते त्याचा विचार. आणखी वाच त्याचा सांगतात स्पष्ट. शाब्दबोध की हेतुता का विचार. शाब्दबोध शब्दापासून जी शाब्दी होती त्याचं काय कारण आहे त्या कारणाचा विचार. शब्द ज्ञान जे होतंय त्या ज्ञानाच्या कारणाचा विचार. शाब्दबोध म्हणजे शब्द ज्ञान, शब्दापासून शाब्दी होती ना, आणि मग शब्दापासून जी शाब्दी होती त्याचं कारण काय आहे त्याचा विचार. जैसे शक्यता अवच्छेदक में शक्ति है. हा, शक्यता अवच्छेदक जे असेल त्याच्या ठिकाणी शक्ती आहे. तैसे त्याप्रमाणे लक्षता अवच्छेदक तीरत्वादिकन में गंगादिक पदन की लक्षणा नहीं. आता जसं शक्यता अवच्छेदक त्याचं ज्ञान आहे पण तीराच्या ठिकाणी त्याचं ज्ञान नाही अवच्छेदक. हा, किंतु व्यक्ति मात्र में लक्षणा वृत्ती होवे है. हा, व्यक्ती म्हणजे पदार्थ असेल त्या पदार्थ ठिकाणी लक्षणं होती. और पदन की वृत्ती और पद की वृत्ती विना आणि पदाच्या वृत्तीशिवाय मग पदाच्या संबंधाशिवाय लक्षता अवच्छेदक की स्मृती, लक्षात अवच्छेदक जे असणार आहे त्याची स्मृती और शाब्दबोध होवे है. आणि शब्दबोध होते. आता ते कसं शब्दाचा गंगायम ग्राम. हा, आता इथं पद काय शक्य गंगा नदी गगन आणि त्याच्या संबंधी कोण आहे तीर. त्याचं ज्ञान होतं लक्षण होते.
नाही असं? एकच नाही. असं डबल पद की वृत्ती विना म्हणजे पदाच्या संबंधाशिवाय, पदाचा संबंध म्हणजे वृत्ती, पद आणि त्याचा संबंध म्हणजे वृत्ती. त्याच्या संबंधाशिवाय. हा, पदाच्या संबंधाशिवाय. लक्षता अवच्छेदक की स्मृती. आता लक्षात अवच्छेदक. आता शक्यतो कोणते देवनदीचा प्रवाह, हा, देवनदी पद झालं, त्याचं शक्य ती नाही नदी झाली आणि त्या नदीच्या संबंधीची तीर झालं. आता त्या तीराचं ठिकाण कसं काय आहे? लक्षता अवच्छेदक की स्मृती. आता आणि या शक्याच्या संबंधांचे लक्ष आहे, त्याची स्मृती होती और शाब्दबोध होवे हे. आणि शब्द ज्ञान होतं तीराचं. यह वार्ता शब्दार्थ निर्णय के ग्रंथन में प्रतिपादन करी है. आता ही जी वार्ता, ही जी विचार, ते शब्दार्थाचे जे ग्रंथ आहे त्याच्यावर याचा विस्तार केलेला, सांगितलेला आहे, निर्णय केलेला आहे. और आणि मीमांसा के मत में लाक्षणिक शब्द से लक्षार्थ की स्मृती तो होवे है. आता मीमांसा जे असणार आहे त्यांच्या मते त्या लाक्षणिकाची स्मृती होती. और लक्षार्थ के शाब्दबोध का हेतु लाक्षणिक पद नहीं. आता लक्षार्थ जे काय ते लाक्षणिक पद नाही, किंतु लाक्षणिक पद के समीप, लाक्षणिक पदाच्या जवळ जो उत्तर पद, जे दुसरे पद असेल तो अपने शक्यार्थ के शाब्दबोध का, शक्यार्थ जो असणार त्याचे शब्द ज्ञान करून देणे, और लक्षार्थ के शाब्दबोध का आणि लक्षार्थ शब्दबोधाचं हेतू होवे है. ते हेतू आहे. शक्याच्या संबंधी जे पद आहे, आता हे कसं पदाचं शेवटचं पद, आता वाक्याचं शेवटचं पद, त्या शेवटच्या पदाने शक्याने ते संबंधित ज्ञान होतं असं यांचं मत आहे, मीमांसकाच्या मते. जैसे गंगायाम ग्रामः, या वाक्य में गंगा पद तीर में लाक्षणिक है. आता गंगायाम ग्राम ही तीराच्या ठिकाणी लाक्षणिक पद आहे ते गंगापद. और तीर की स्मृती का हेतू है. आणि तीराची स्मृती द्यायचं कारण आहे, तीरा स्मृती होण्याला कारण हे पद आहे गंगापद. तीर विषय शाब्दबोध का हेतू नाही. आता तिथं शब्द होत गंगायाम ग्राम हा याच्यामध्ये शक्य संबंधी असणार आहे, त्याची स्मृती करून देणं त्या पदामध्ये योग्यच आहे. आणि शक्यत त्या गंगायाम या पदाचा शक्यते प्रवाहामध्ये, म्हणजे अगोदर शक्यते ज्ञान होतं, त्याच्यानंतर त्या लक्षणाचं स्मृती होती त्या पदाकडून. किंतु तीर विषय शाब्दबोध का हेतु और अपने शक्य विषय शाब्दबोध का हेतु ग्राम पद है. आता शक्य बोध ते कारण, हेतू म्हणजे कारण, शाब्दबोध, शाब्दबोधाचं कारण काय. किंतु तीर विषय शाब्दबोध का हेतू, तीर त्या ठिकाणी शब्दबोधाचं कारण, और आणि अपने शक्य विषय शाब्दबोध का हेतू, त्या पदाचं जे शक्य असेल त्या शक्यचं ज्ञानाचं कारण ग्रामपद है. ते ग्रामपद आहे. हे त्या गावापाशी ती नदी आहे ना, ग्रामपद म्हणून एक गाव, त्या गावाच्या ठिकाणी ती नदी वाहते. या मत की साधक यह युक्ति है, लाक्षणिक शब्द को शाब्दबोध की जनकता माने. आता शाब्दिक बोधाचं कारण लाक्षणिक जनकता मानली तर, जनकता म्हणजे लाक्षणिक गोष्टी त्याचं ज्ञान होणे, तो सकल शाब्दबोध की जनकता का अवच्छेदक धर्म का लाभ नहीं होवेगा. मग आता सगळ्याच पदाचं अवच्छेदक असल्यावर त्याचं ज्ञान होणारच नाही. जर ते पदाचं शक्यचं ते स्मृतीचं कारण जर म्हणलं तर मग बाकीचे ते शक्यचं अवच्छेदकाचं ज्ञान होणार नाही. काहे ते कारण मीमांसा के मत में
तो शाब्दबोध की जनकता हा. लाक्षणिक पद में है नहीं। आता पूर्वमीमांसकच्या मताने शाब्दबोधाचं कारण लाक्षणिक वृत्ती नाही, किंतु हा. शक्त पद में है। शक्यपद आहे, शक्यपद शक्यपद, हा, त्याच्यामध्ये ते आहे. लक्षाचं स्मरण करून देणं ते, हा. याते म्हणून शाब्दबोध की जनकता का हा. अवच्छेदक शक्ती है। म्हणून शाब्दबोधाचं कारण औषधिक शक्ती, शब्दाचं ज्ञान करून देणं त्याचं औषध जर असतं ते शक्ती संबंध, हा. और आणि लाक्षणिक पद को भी हा. शाब्दबोध की जनकता माने। आता लाक्षणिक। लाक्षणिक हम्म। म्हणजे लक्षार्थ, लाक्षणिक लक्षार्थ त्याचे जर वृत्ती मानलं तर, लाक्षणिक पद जर मानलं तर लाक्षणिक पद को भी लाक्षणिक पदाला जर शाब्दबोध की जनकता माने शब्दबोधाचं जनक आहे असं जर मानलं तर तो त्या जनकता से त्या जनकापासून शक्ति न्यून वृत्ति होने से शक्ती कमी होत असल्यामुळे ताका अवच्छेदक नहीं होवेगा। त्यात औषध होणार नाही जर त्या जनक मानलं तर. जो हम्म. न्यून देश वृत्ति हा. और अधिक देश वृत्ति न होवे, हा. किंतु जाके समान देश वृत्ति जो होवे हा. ताका अवच्छेदक सो होवे है। हो. अधिक दिश नाही, कमी देश नाही, समान। समान दिशेसाठी त्याचं औषधिक होतं. हा. शाब्दबोध की जनकता का सकल शक्त पद में रहे है। तर शब्दबोधाची जनकता त्या शब्दामध्ये राहते, शब्दामध्ये राहते ना, का शब्दामध्ये राहते. शक्त पद शक्य पद में रहे है। म्हणजे ते शक्य पदामध्येच राहते ना. शब्दबोधाचं कारण पद हे शक्य आहे, त्यापासून ते शब्दबोध होतो. शक्य काय पद आहे, शक्य कोण आहे पद, त्याचा पण शब्दबोध होतो. सांगितलं जाऊ. ताकि समान देश में शक्ती रहे है। त्या पदात शक्य पद आहे त्याचा समान देश आहे, त्याचा संबंध राहतो. याते म्हणून शाब्दबोध की जनकता का अवच्छेदक शब्दबोधाचं कारण म्हणजे औषधिक जे असणार आहे शक्ती संभवे है। ते शक्ती संबंध. शब्दबोधाचं कारण शब्दाची शक्ती आहे असे यांच्या मते आहे. लाक्षणिक पद में भी शाब्दबोध की जनकता माने। आता लाक्षणिक पदामध्ये जर शब्द बोध की जनकता माने शब्दाचं जे ज्ञान होतं ते ज्ञान जर त्याला मानलं लाक्षणिक वृत्तीचं तर तो लाक्षणिक पद में शक्ति है नहीं। लाक्षणिक पद त्याच्यात तर शक्ती नाही, शाब्दबोध को जनकता है। याते न्यून देश वृत्ति होने से शब्द लक्षण ज्ञान कोणतं आहे मग ते न्यून देश असल्यामुळे शब्दबोध की जनकता का शब्दबोध जनकत्व अवच्छेदक शक्ति तो संभवे नहीं। तिथे शक्ती तर संभवत नाही त्या लाक्षणिक पदाच्या ठिकाणी. और आणि शक्त लाक्षणिक सारे पदन में रहने वाला एक धर्म है नहीं। आणि लाक्षणिक आणि दुसरे पद त्याच्यामध्ये एक धर्म राहत नाही. शक्यचा धर्म वेगळा, लक्षणाचा धर्म वेगळा, शक्य अर्थ, शक्य संबंध, शक्य पद, लक्ष्य पद याच्यामध्ये सारखे धर्म राहत नाही. याते म्हणून शाब्दबोध की जनकता निरवच्छेदक होवेगी। म्हणून शब्द पासून जे ज्ञान होते त्याला औषधक राहणार नाही, निरवच्छेदक. सो निरवच्छेदक जनकता अलिख है। निरवच्छेदक जनक ते बरोबर नाही, वेगळे. दंडकुलालाधिकन में घटाधिकन की जनकता के अवच्छेदक दंडत्व
कुलालत्वादिक हे. आता घट उत्पन्नाचं काय सामग्री दंड आहे, कुंभार आहे, ते त्याच्या औषध काय याते म्हणून? निरवच्छेदक जनकता अप्रसिद्ध हे. मग त्याचे निरवच्छेदक जनकता अप्रसिद्ध प्रसिद्ध नाही. इस रीति से या रीतीने लाक्षणिक पद को शब्दबोध की जनकता नहीं. अशा रीतीने लाक्षणिक पदाला शब्दबोधाची जनकता नाही. शब्द जे शब्द त्याचं पण ते लाक्षणिक पदाचं ज्ञान होत नाही. जनकता नाही ना, ते फक्त शक्यचं ज्ञान करून येते. यह मीमांसा का मत है. हे असं पूर्वमीमांसाचं मत आहे. और आणि अद्वैतवाद का अति विरोधी है. हे सगळं अद्वैतवादाच्या विरोधी आहे. सगळं आता पण जे तुम्ही वाचलं ते सगळे कोणाच्या विरोधात आहे? अद्वैतवाद. अद्वैतवाद. अद्वैतवाद कोणाचा आहे? वेदांत. वेदांत कोणाचा आहे? वेद व्यास निश्चलदास. वेद व्यास निश्चलदासजी, ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज आपला. आता राहिले उद्या घेऊ. त्यांचं मत आहे ना. आता आपलं मत आहे ना. हा बरं, हे मत मोठ आहे आता. हा, हे मत आपलं आहे. आता हे उगा काय जात नसलेल्या माणसाला लोखंडाच्या हारमध्ये खायचं आहे काय. पण आता काय करा, बुद्धिवंताचं काम. तरी तुझ्या विचार तुला पटकन लक्ष येतं. माझं जर वाक्य रचना बरोबर नसले आले तर तुला ते वाक्य रचना लक्ष येते ना, का नाही येत? आम्हाला कळतं ना एवढं. हा, म्हणजे कळून दिल्यावर जास्त लक्षात. ते करायचं. मग आता स्वतःच्या मताचं वेळ स्वतः मताने जर गणित वाचलं तर महाराजांची गरज नसते. नाही जमत. कसं ते विचारसागरात तिसऱ्या तरंगत नाही केली आहे. त्यामुळे तो स्वतः पान करतो खारट लागतं आणि ते मेघाच्या द्वारे आलं तर गोड लागतं. आता पहिला अंतरून टाका, ते लोट करा, गोळे द्या अगोदर.